तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? चला, आज आपल्याला तुम्ही पाहिलाच असेल कॅलेंडर हा घटक पाहायचा आहे। तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या कल्पनाच ऑनलाइन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, कॅलेंडर हा घटक मी आज तुम्हाला बेसिक पासून शिकवणार आहे पहा। तर यासाठी तुम्हाला काही नियम आहेत, ते नियम लक्षात घेणं अगोदर गरजेचं आहे। तसं तर तुम्हाला माहीतच आहे की सर्वसाधारण वर्ष जर असेल तर सर्वसाधारण वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात आणि लीप वर्ष असेल तर त्या लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात। तर मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या उजळणीसाठी सांगते, लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येत असतं। जसं की सुरुवातीला 2000 ला लीप आल्यानंतर त्यानंतरचं लीप येतं 2004 ला, त्यानंतरचं लीप येतं 8 ला, त्यानंतरचं लीप येतं 2012 ला। मग आता हे लीप कसं ओळखायचं? तर ज्या वर्षाला 4 या संख्येने पूर्ण भाग जातो, लक्षात घ्या, ज्या वर्षाला 4 या संख्येने पूर्ण भाग जातो त्याला आपण लीप म्हणू शकतो। अदरवाइज जर पूर्ण भाग जात नसेल तर त्याला आपण सर्वसाधारण वर्ष म्हणायचं। तर मित्रांनो, हा जो एका दिवसाचा फरक आहे हा कुठे पडतो पहा। तर त्यासाठी मी एकदमच तुम्हाला भूगोल मांडत बसणार नाही, आपण कॅलेंडर पाहत आहोत त्यापुरतच तुम्हाला सांगते की प्रत्येक वर्ष हे 365 दिवस अधिक 6 तासाचं असतं पहा। कंप्लीट 365 दिवस आणि 6 तास एवढं आपलं कंप्लीट वर्ष असतं। आणि मित्रांनो, मग हे 6 तास एकत्र जर केले आपण तर 4 वर्षांनी 6 चोक 24 म्हणजे हा 4 वर्षांनी एक दिवस आपला एक्स्ट्रा वाढत असतो। मग तो एक्स्ट्रा एक दिवस कधी धरायचा? तर पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वसाधारण वर्षामध्ये फक्त 28 दिवस असतात, पण जर लीप वर्ष असेल तर त्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात पहा। आणि आपल्याला हा भाग लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, जरी करता लीप वर्ष दिलेलं असेल प्रश्नामध्ये आणि त्यात जर फेब्रुवारी महिन्याची 29 तारीख आलेली नसेल, म्हणजे आपल्याला आपलं वर्ष 28 फेब्रुवारीला संपत आहे किंवा 25 फेब्रुवारीला संपत आहे किंवा 3 जानेवारीच्या अगोदरच आपली काउंटिंग संपत आहे, तर अशा वेळी मित्रांनो लीप वर्ष असून सुद्धा आपल्याला ते गृहीत धरता येत नाही, म्हणजे मोजणीमध्ये त्याचा एक्स्ट्रा दिवस आपल्याला घेता येत नाही। तर त्यासाठी तुम्हाला लीप वर्ष तर असायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातील 29 तारीख क्रॉस करून जायला पाहिजे, तरच आपल्याला ते वर्ष हे लीप वर्ष म्हणून गृहीत धरता येतं। तर चला, पुढचे काही नियम आहेत जे तुम्हाला थोडेसे लिहून मला समजून द्यावे लागतील पहा। चला पुढच्या नियमाकडे जाऊयात आपण। तर मित्रांनो, हा जो नियम आहे हा लक्षात घेण्या योग्य आहे पहा। जसं की तुम्हाला मी सांगितलं, सर्वसाधारण वर्षामध्ये 365 दिवस येतात, पण कधी कधी आपल्याला प्रश्न येतो मित्रांनो, साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा किती वेळा येतो? मग आपण काय करतो, सरळ सरळ 365 ला 7 ने भागून टाकतो पहा। 365 ला जर 7 ने भाग दिला तर उत्तर येतं आपलं 52। इथपर्यंत ठीक आहे पहा। 7 1 7, 7 5 35, राहिलेला 1, 7 2 14। पण मित्रांनो, या ठिकाणी आपली बाकी जी आहे 7 ने भाग देऊन उरणारी बाकी जी आहे ही बाकी 1 उरते आणि पूर्ण अख्ख्या कॅलेंडरमध्ये 7 ने भाग दिल्यानंतर डोक्यात घ्या, आपल्याला भाग कितीचा गेला याच्याशी काही देणं घेणं नाही, आपल्याला फक्त आणि फक्त बाकी किती राहिली आहे यावरच फोकस करायचा आहे। तर पहा, या ठिकाणी बाकी ही 1 राहिलेली आहे। मग जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला, साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार किती वेळा येतो, तर मग अशा वेळी तुम्ही काय करायचं, या 7-7 दिवसांमध्ये हा वार 52 वेळा तर येणारच आहे, प्लस हा 1 दिवस उरलेला आहे, म्हणून 1 जानेवारीचा वार
प्लस 1 वेळा, म्हणजे असा किती वेळा येणार आहे 1 जानेवारीचा वार या ठिकाणी? तर 1 जानेवारीचा वार येणार आहे मित्रांनो 53 वेळा येणार आहे. पहा आलं लक्षात. म्हणजे समजा 1 जानेवारी जर सोमवार असेल, पहा 1 जानेवारीला साधारण वर्षात जर सोमवार असेल तर 31 डिसेंबरला परत कोणता वार असणार आहे? सोमवारच असणार आहे. ही गोष्ट क्लिअर करा. 1 जानेवारीला जर सोमवारनी त्या वर्षाची सुरुवात झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट सुद्धा 31 डिसेंबरला सुद्धा सोमवारच असणार आहे. आलं लक्षात. तर या मुद्द्यावरती खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. पहा आता असाच मुद्दा आहे लीप वर्षामध्ये, तो पहा. तर पहा जसं की तुम्हाला सर्वसाधारण वर्षामध्ये सांगितलं तसंच लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. 366 ला जर आपण 52 ने भाग दिला, पहा तर 7 ने जर भाग दिला तर आपले एकूण दिवस 52 आणि एक्स्ट्रा हे किती दिवस शिल्लक राहतात? या ठिकाणी 2 दिवस शिल्लक राहतात. पहा तर काय करायचे मग आपल्याला? जर प्रश्न आला की लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार किती वेळा येतो, तर 1 जानेवारीचाही वार या ठिकाणी 53 वेळा येतो आणि 2 जानेवारीचा वार सुद्धा या ठिकाणी 53च वेळा येतो. पहा कधी कधी आपल्याला प्रश्न देतात लीप वर्षामध्ये 5 तारखेला मंगळवार आहे, तर कोणते वार या ठिकाणी 53 वेळा येणार आहे? तर 5 तारखेच्या मंगळवारवरून आपल्याला 1 आणि 2 तारखेचे वार त्या ठिकाणी काढावे लागतात आणि जो काही 1 आणि 2 तारखेला वार असेल तो वार या लीप वर्षामध्ये किती वेळा येणार आहे? 53 वेळा येणार आहे. तर पहा मित्रांनो, जो वार 1 जानेवारीला येणार आहे लीप वर्षामध्ये, लक्षात घ्या, जो वार लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला येणार आहे त्या 1 जानेवारीचा पुढचा वार लीप वर्षामध्ये 31 डिसेंबरला येतो. पहा म्हणजे 2 तारखेला 2 जानेवारीला जो वार आहे तो आपल्याला 31 डिसेंबरला वार आलेला पाहायला मिळेल. तर हे 2 मुद्दे क्लिअर करून घ्या. यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत. चला आता जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे. आणखीन एक अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. पहा तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोणतंही वर्ष असू द्या, मग ते साधारण असो किंवा लीप असो, त्या वर्षामध्ये 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबर हे जे दिवस आहेत हे एकाच वारी येतात. जशास तसे समजा 1 ऑगस्टला सोमवार असेल तर 15 ऑगस्टला सोमवारच असेल, 5 सप्टेंबरला सोमवारच असेल आणि 14 नोव्हेंबरला सुद्धा सोमवारच असायला पाहिजे. ही ट्रिक्स आहे. पहा नंतर तुम्हाला पुढे यावरती प्रश्न दिले जातात की 5 सप्टेंबरला सोमवार आहे तर 15 ऑगस्टला कोणता वार येईल. तिथे तुम्हाला बिलकुल वेळ घालायचा नाही, फक्त हे पाठ करायचे. 1 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 15 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबर एकच वार आहे. पहा आलं लक्षात. त्यानंतर पहा पुढचा असाच एक नियम आहे. तर हा सुद्धा लक्षात घ्या की कोणतेही वर्ष असू द्या, साधारण असो किंवा लीप वर्ष असो, 1 मेला जो दिवस आहे तोच गांधीजींच्या जयंती दिवशी 2 ऑक्टोबरला येईल आणि तोच 25 डिसेंबर पहा कितीला येणार आहे? 25 डिसेंबर ख्रिसमस डेच्या दिवशी तोच वार येणार आहे. समजा 2 ऑक्टोबरला शनिवार असेल तर ख्रिसमस डेला शनिवारच असेल आणि महाराष्ट्र दिनाला सुद्धा कोणता वार असेल? शनिवारच असेल. तर हे 2 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मुखपाठच करून ठेवायचे आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा बराचसा वेळ यामुळे वाचणार आहे. चला पाहूयात आता आपण पुढचा प्रश्न. प्रकार पहिल्यामधील पहिला प्रश्न तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. अतिशय साधा, सरळ, सोपा असा हा प्रश्न आहे, पण तुम्हाला बेसिक समजून देण्यासाठी एक प्रश्न तरी किमान सांगणे आवश्यक आहे. पहा तर प्रश्नामध्ये दिलेला आहे 1 जानेवारी 2001 ला सोमवार आहे तर 1 जानेवारी 2002 ला
कोणता वार आहे? तर तुम्हाला हा प्रश्न तोंडीच सांगता येईल की मॅडम 2001 ते 2002 हे साधारण वर्ष, यामध्ये लीपचा काहीच संबंध नाही, तारखा सेम आहेत, त्यामुळे दिलेला वार फक्त एकाच दिवसाने पुढे जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता वार येणार आहे आपल्याला? तर या ठिकाणी येणारा वार आहे आपला मंगळवार. पहा, ठीक आहे. तर इतकं सोपं आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी हवा असेल तर तुम्ही हा प्रश्न स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून लगेच सोडवून मला कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता. जर आवश्यकता असेल तर वेळ घाला, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदाच कॅलेंडर शिकत असताल तर नसताल तर हा प्रकार काही एवढा महत्त्वाचा नाही आहे, याला स्किप केलं तरी चालेल. पहा, त्याच्यानंतर पहा असे 2-4 प्रश्न या ठिकाणी मी प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. आणि जे कोणती मुलं माझ्या पेड कोर्समध्ये आहेत पहा, तर पेड कोर्स सुद्धा एकदम माफक दरामध्ये आहे. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता ए पासून झेड पर्यंत अगदी तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये त्या कोर्समध्ये आहे. आणि कोर्स आहे फक्त 499 रुपयाला. आणि सोबत तुम्हाला या जशास तशा PDF नोट्स प्रत्येक चॅप्टरच्या नंतर मी टाकलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा कोर्स करायला बसायचे त्यावेळेस फक्त वही आणि पेन घेऊन बसायचा आहे, बाकी काहीही घेण्याची गरज नाही. जर इंटरेस्टेड असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर तसेच लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून पेड कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. पहा, तर चला मग मित्रांनो, ही जी प्रश्न आहेत याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंतर सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. आता आलेला आहे प्रश्न दुसरा तुमच्या समोर. तर हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे. पहा, 1 जानेवारी 2001 ला मंगळवार आहे, तर आपल्याला विचारलेलं आहे 2 जानेवारी 2006 ला. तर या ठिकाणी पहा, थोडंसं इथे सुद्धा 2 जानेवारीच आहे, थोडंसं राहिलं असेल लिहून. तर बघा आपल्याला काय करायचंय आता, या ठिकाणी 2 जानेवारी सेम आहे, फक्त या 2006 मधून काय करायचंय, 2001 ला वजा करायचंय. मित्रांनो, किती राहतील? 5. बरोबर आहे. 6 वर्षामधून 1 वर्ष वजा केलं, 5 वर्ष राहिले. तर हा 5 वर्षाचा गॅप आहे. जर आपण असं गृहीत धरलं की बाबा दिलेले सर्व वर्ष साधारणच होते, तर एका वर्षाचा 1 दिवस प्रमाणे 5 वर्षात किती दिवस पुढे गेला आपला वार? 5 दिवस पुढे गेला. आता आपण पाहायचं 1 ते 5 मध्ये लीप किती आहेत. तर 1 ते 5 मध्ये लीप मित्रांनो फक्त एकच आहे, तो म्हणजे 2004. तर एकूण किती दिवसांनी पुढे गेला आपला दिलेला वार? 6 दिवसांनी पुढे गेलेला आहे. म्हणून मंगळवार पासून 6 दिवस पुढे मोजा, किंवा ज्यांना समजत असेल त्यांनी 1 दिवस बॅक आलात तरी चालेल. आपला वार येणार आहे पहा या ठिकाणी सोमवार. आलं लक्षात? तर फारच सोपे सरळ साधे प्रश्न आहेत हे. पहा, पाहून घ्या एकदा. चला, आलं सर्वांच्या लक्षात? आता प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला काही क्वेश्चन देते. पहा, तुम्ही लगेच सोडवा किंवा नंतर कमेंट मध्ये मला याची उत्तरं सांगा, काही प्रॉब्लेम नाही. पहा, ओके. चला, पुढचा एक प्रश्न आहे. पहा, चला प्रकार पुढच्या वरती आलेलो आहोत आपण. प्रकार पुढचा काय दिलाय पहा आपल्याला. 10 जानेवारी 2001 ला मंगळवार, तर 10 जानेवारी 2013 ला कोणता वार? तर मित्रांनो, तारीख सेम असेल तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तारीख आणि महिना जर सेम असेल तर फक्त वर्षाची आपल्याला वजाबाकी करायची आहे. पहा, तर पहा 13तून 1 गेला, राहिले 12. आता 1 ते 13 मधले लीप मोजा तुम्ही. 4 1 आहे, 8 1 आहे आणि 12 1 आहे. तर 12ला धरायचं का? धरावं लागेल, कारण 13 पर्यंतची काउंटिंग आहे. तर अशा प्रकारे 12 अधिक 3 काय आहेत? हे लीप आहेत. पहा, तर 12 आणि 3 झाले 15. मग आता 15 दिवस पुढे मोजत बसणार का?
तर नाही, याला लगेच 7 ने भाग द्यायचा आणि फक्त बाकी असलेले दिवस आपण काढून घ्यायचे. 7 ने जर 15 ला भाग दिला तर 2 चा भाग जातो. आपल्याला भागाशी काही देणं घेणं नाही, आपल्याला फक्त बाकी किती येते हे पाहायचंय. म्हणून बाकी आली या ठिकाणी, सॉरी, 1 बाकी आली पहा. मग दिलेला वार आहे आपला मंगळवार. मंगळवारच्या पुढचा फक्त एकच वार आपलं उत्तर येईल, तो म्हणजे बुधवार. आलं लक्षात? पाहून घ्या एकदा, नंतर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखीन 2 प्रश्न देणार आहे. पहा मित्रांनो, पुढचा एक प्रश्न दिलेला आहे. ओके, त्यानंतर पहा आणखीन एक असाच प्रश्न आहे. चला, इथपर्यंत कुणाला काही अडचण नाही. मग जाऊयात पुढच्या प्रकाराकडे. ओके, तर पुढच्या प्रकारामध्ये पहा, प्रकार सेम आहे, काही चेंज नाही, फक्त इथे सुद्धा लीप आहे आणि इथे सुद्धा लीप आहे. त्यामुळे हा प्रश्न मी घेतलेला आहे. जर अशी कंडिशन आली तर काय करायचं पहा. जसं की तुम्हाला मी नियमामध्येच सांगितलेलं आहे, 2012 वजा 2008, 12तून 8 गेले, राहिले 4. 4 वर्ष आहेत पहा कंप्लीट. आता त्यातले 4 वर्षामध्ये 8 ते 12 मध्ये लीप कोणते धरायचे आणि कोणते नाही. तर सुरुवात झालेली आहे 5 जानेवारी 2008 ला. आता सुरुवात जर झाली असेल आणि त्यात जर लीप आला असेल तर 2008 हे आपल्याला लीप धरावं लागणार आहे. कारण 5 जानेवारीच्या पुढे 8 पासून 12 पर्यंतची आपली काउंटिंग आहे, म्हणून 8 हे आपलं 100% लीप इयर आहे. आता 12 सुद्धा लीपच आहे, परंतु आपली जी काउंटिंग आहे ही 5 जानेवारीलाच या ठिकाणी संपत आहे. इथे 28 किंवा 29 फेब्रुवारीचा काही एक संबंध नाही. म्हणून जरी 2012 लीप असलं तरी आपण या ठिकाणी धरू शकत नाहीत. म्हणून आपल्याला 4 मध्ये फक्त 8चं 1 प्लस करायचंय आणि दिलेला वार 5 दिवसांनी पुढे सारायचा आहे. सोमवार पासून 5 दिवस पुढे जा किंवा मागे या, आपलं उत्तर येणार आहे शनिवार. ओके, तर अशा प्रकारे आणखीन अशा पद्धतीचे प्रॅक्टिस साठी क्वेश्चन पहा. पाहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट घ्या किंवा सोडवून सांगा. जसं तुम्हाला आवश्यकता असेल त्या पद्धतीने सोडवा. पुढचा प्रश्न आहे 10 फेब्रुवारी 2001 ला सोमवार, तर 10 फेब्रुवारी 2008 ला. ओके, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा, 25 फेब्रुवारी 2005 ला रविवार, तर 25 फेब्रुवारी 2009 ला कोणता वार असेल. ओके, हा जो प्रकार आहे पुढचा, हा परीक्षकांच्या खूप आवडीचा असा प्रकार आहे. पहा, सीताचा जन्म 5 जानेवारी 2005 ला रविवारी झाला, तर आपल्याला सांगायचं आहे तिचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. तर अतिशय सोपं आहे. पहा, याच्या एवढं सोपं तर काहीच नाही. आपल्याला सीताचा जन्म आणि जन्माचा वार माहिती आहे 2005 आहे. आता आपल्याला तिचा 5वा वाढदिवस काढायचा आहे. 5वा वाढदिवस म्हणलं की आणखीन 5च वर्षांनी येणार आहे. बरोबर आहे, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आता 2005 मध्ये 5 मिळवा, तिच्या 5व्या वाढदिवसाचा वार येणार आहे मित्रांनो 2010. आलं लक्षात? तिचा 5वा वाढदिवस येईल 5 जानेवारी 2010 ला. तर 5 वर्षाचे 5 दिवस आणि 5 ते 10 मधले लीप 1 काढा. आता लीप आहे फक्त एकच 2008, तर हा 5 मध्ये 1 मिळवा. एकूण एक्स्ट्राचे पुढे जाणारे दिवस बरोबर आहेत 6. जर तिच्या जन्माचा वार रविवार असेल तर तिच्या 5व्या वाढदिवसाचा वार येणार आहे पहा शनिवार. आलं लक्षात? तर तिचा 5वा वाढदिवस या ठिकाणी येणार आहे शनिवारी. पहा, काही अडचण आहे का?
काय अडचण नाही, घ्या मग सोडवायला अशा प्रकारचे प्रश्न। पहा पुढचा प्रश्न काय दिलाय आपल्याला, मोनाचा जन्म 22 जुलै 1992 ला झाला। पहा जर काही अडचण असेल तर परत एकदा हा क्वेश्चन समजावून सांगते। पहा जन्म झालाय तिचा 22 जुलै 1992 ला आणि आपल्याला तिचा कितवा वाढदिवस काढायचा आहे, 11वा वाढदिवस काढायचा आहे। पहा महिना आणि तारीख वाढदिवसाची कधीच चेंज होत नसते, फक्त वर्ष चेंज होत असतं, म्हणून फक्त वर्षच ऍड करा। 1992 अधिक 11 तिचा पुढचा वाढदिवस येईल पहा 11वा 2003 ला, म्हणजे या 11 वर्षाचे 11 दिवस आणि 3 ते 92 मधले लीप पहा। तर पहा 92 हे स्वतः लीप वर्ष आहे, पण तिचा जन्म झालाय जुलैमध्ये, म्हणजे 92 मधल्या फेब्रुवारीचा तिचा प्रत्यक्षात काहीच संबंध नाही, म्हणून 92 हे लीप असूनही धरायचं नाही। पुढचं लीप आहे पहा 96, 96च्या नंतरचं लीप आहे 2000। ओके, अशा प्रकारे 2 लीप तिच्यामध्ये ऍड होणार आहेत। 11 आणि 2 14, 14ला जर 7 ने भाग दिला तर बाकी येणार आहे 0, म्हणजे जो वार तिच्या जन्माचा होता तोच वार तिच्या 11व्या वाढदिवसाचा सेम ॲज इट इज कोणता असणार आहे, रविवार हा वार असणार आहे। ओके, एनी डाऊट? पहा प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न देत आहे, जेणेकरून तुमच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर व्हायला हव्यात, कुठलीही कन्सेप्ट शिल्लक राहता कामा नये। पहा ओके, पहा पुढचा प्रश्न देत आहे, प्रकार पुढचा पाहूयात आता आपण। प्रकार पुढच्या मध्ये काय दिले पहा, वेगळं असं काहीच नाही, फक्त इथे आपल्याला तारीख चेंज केलेली आहे। सुरुवातीला आहे 10 जानेवारी आणि विचारलेली तारीख आहे 15 जानेवारी, बाकी महिना आणि वर्ष चेंज आहे, महिना सेम आहे। पहा तर आपल्याला अशा वेळी काय करायचं मित्रांनो, जे काही मोठं वर्ष असेल त्यामधून लहान दिलेलं वर्ष वजा करून घ्यायचं। पहा 15 जानेवारी 2009 वजा 15 जानेवारी 2001। पहा आता काय करायचं, 9 मधून 1 गेला, वर्ष शिल्लक राहतील 8 आणि 1 ते 9 मध्ये येणारं लीप एकच आहे। अच्छा 2 आहेत पहा, 4 आणि 8, म्हणून हे लीपचे अधिक 2। आता जानेवारीला जानेवारी महिना सेम आहे, त्यामुळे महिन्याचे दिवस 0 घ्या। फक्त आपल्याला विचारलेली तारीख आहे 15 जानेवारी, दिलेली आहे 10 जानेवारी। परत या तारखांची जर वजाबाकी केली तर हे दिवस राहतात 5। आता बेरीज करा, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15ला जर 7 ने भाग दिला तर या ठिकाणी आपली बाकी शिल्लक राहते मित्रांनो एकच, म्हणजे दिलेला वार आहे सोमवार, आपलं येणारं उत्तर आहे मंगळवार। आलं लक्षात? जर तारीख चेंज दिली तर काहीच करायचं नाही, जसं आपण वर्षाची वजाबाकी करत होतो तशीच दिवसांची सुद्धा वजाबाकी करायची आहे। आणि सेम जर महिने चेंज झाले तर महिन्यांची सुद्धा वजाबाकी करायची। ओके, पहा प्रॅक्टिससाठी आणखीन काही क्वेश्चन। 7 मार्च 2005 मंगळवार तर 12 मार्च 2009 पहा। 15 एप्रिल 2008 ला सोमवार तर 27 एप्रिल 2012 ला कोणता वार? आणि लास्ट पहा, चला येऊयात आपण पुढच्या प्रकारावरती। तर हा जो प्रकार आहे मित्रांनो हा माझ्या आवडीचा आहे। पहा म्हणजे थोडासा पझल टाइप असा हा प्रकार आहे। तर परवा सोमवार होता, उद्या 15 तारीख आहे पहा, तर पुढच्या
गुरुवारी कोणती तारीख असेल? तर मित्रांनो यामध्ये आजपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. हा पहा, हा जर आपण आज घेतला तर हा असेल यामध्ये काल आणि हा असेल यामध्ये परवा. पहा, आज, काल आणि परवा. तर आपल्याला काय सांगितले की परवा सोमवार होता. आता इथे आपल्याला सोमवार दिलेला आहे आणि उद्या कोणती तारीख आहे? 15. हा आज आणि उद्याची तारीख दिलेली आहे आपल्याला 15 आणि पुढच्या गुरुवारची तारीख काढायची आहे. तर पहा, उद्याला आपण कोणता वार येणार आहे हे अगोदर काढून घ्यायचं आहे. पहा, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि उद्याला जो येणारा वार आहे हा कोणता असणार आहे? गुरुवार हा वार असणार आहे. आणि प्रश्नामध्ये आपल्याला पुढच्या गुरुवारची तारीख विचारलेली आहे. आता मला सांगा मित्रांनो, या गुरुवार नंतर पुढचा गुरुवार किती दिवसांनी येणार आहे? तर 7 दिवसांनी येणार आहे, बरोबर आहे. म्हणून फक्त 15 मध्ये 7 मिळवून टाका. पुढचा जो गुरुवार असेल याची तारीख असेल 22 तारीख. ओके. तर अशा प्रमाणे हे मजेशीर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. पाहून घ्या एकदा. ओके. पहा, सोडवण्यासाठी पुढचा असा छान प्रश्न आहे, नक्की सोडवायचा आहे आणि नक्की तुम्हाला कमेंट मध्ये याचं उत्तर मला सांगायचं आहे. पहा, तिसरा पण प्रश्न मी दिलेला आहे, सेम क्वेश्चन आहेत. पहा, काय प्रश्न दिलेला आहे पहा पुढचा. 25 डिसेंबर 1992 या दिवशी शुक्रवार होता, तर आपल्याला 10 मे 1992 चा वार काढायचा आहे. जर प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा रे, डिसेंबरचा वार दिलेला आहे आणि आपल्याला मागचा मे महिन्यातला त्याच वर्षातल्या मेचा वार काढायचा आहे. तर असाही प्रश्न येऊ शकतो. पहा, यावेळी गोंधळून जाण्याची गरज नाही. तर काय करायचं पहा, ॲज इट इज तुम्हाला सांगितलेली ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे. 10 मे 1992 पहा, 25 डिसेंबर 1992 च्या मागचे दिवस आणि 10 मेच्या पुढचे दिवस आपल्याला मोजायचे आहेत. पहा, सुरुवात होत आहे आपली 10 मेला आणि शेवट होणार आहे आपला 25 डिसेंबरला. दरम्यानचे दिवस आपल्याला काढून घ्यायचे आहेत फक्त. तर मे जो महिना असतो हा मे महिना असतो मित्रांनो 31 दिवसांचा. 31 मधले हे 10 ऑलरेडी गेले, राहिले दिवस आपले 21. 21 ला जर 7 ने भाग दिला तर मे महिन्याची बाकी आपली येणार आहे 0. आलं लक्षात? तर मे आपण अशा प्रकारे किती घेणार आहोत? 0 घेणार आहोत. आता तुम्हाला माहीतच आहे जून महिना हा आपला 30 दिवसांचा असतो आणि 30 ला 7 ने भाग दिला तर बाकी येते 2च. पुन्हा जुलै महिना 31 चा बाकी 3, ऑगस्ट 31 बाकी 3, सप्टेंबर 2, नोव्हेंबर 3, ऑक्टोबर बघा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आपल्याला डिसेंबर पर्यंत फक्त मोजायचं आहे, लक्षात घ्या. म्हणून नोव्हेंबरचे या ठिकाणी 2 दिवस आणि डिसेंबर 25 पर्यंत मोजायचा आहे. 25 ला जर आपण 7 ने भाग दिला तर डिसेंबरची बाकी घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला 4. आता या सर्व दिवसांची जर आपण बेरीज केली पहा, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 आणि 15 आणि 4 19. आता 19 ला जर 7 ने भाग दिला तर या ठिकाणी बाकी आपली उरणार आहे मित्रांनो 5. तर ही जी 5 बाकी उरलेली आहे, आता आपल्याला दिलेला आहे पुढचा वार आणि काढायचा आहे आपल्याला मागचा वार. त्यामुळे ही उरलेली बाकी पुढे न जाता एवढे दिवस आपल्याला कुठे जावं लागणार आहे? मागे जावं लागणार आहे. म्हणून पहा, दिलेला वार आहे शुक्रवार. शुक्रवार पासून 5 दिवस मागे जा
किंवा तुम्हाला लक्षात येत असेल ट्रिक्स तर 2 दिवस पुढे गेलात तरी चालेल. म्हणजे आपला येणारा वार जो आहे तो असेल या ठिकाणी रविवार. आलं लक्षात? फक्त या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा, जर आपल्याला पुढचा महिना किंवा पुढची तारीख दिलेली असेल आणि मागचा महिना किंवा मागची तारीख विचारलेली असेल, अशा वेळी सोडवायचा आहे सेम प्रश्न. फक्त आपल्याला तेवढे दिवस पुढे जाण्याऐवजी काय करायचं आहे, तेवढे दिवस मागे यायचे आहेत. ओके. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक एक प्रश्न सविस्तर सांगितलेला आहे आणि प्लस प्रॅक्टिससाठी सोबत 3-3 प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. तर माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये जवळपास मी 2 ते 3 प्रश्न समजावून सांगते आणि 2 ते 3 प्रश्नांची प्रॅक्टिस घेते. आता ते तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे, तुम्ही किती शार्प आहात. जर नवीन अभ्यास करणारे असतील, त्यांचं बेसिक खूपच वीक असेल, तर त्यांना हा व्हिडिओ रिपीट पाहायचा आहे आणि काहीही अडचण आली तर मला डायरेक्ट विचारू शकता, कमेंट करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता. चालेल? ओके. जे काही प्रॅक्टिससाठी प्रश्न आहेत ते लगेच तुम्हाला मी देत आहे. पहा, पुढचा प्रश्न. ओके. अँड वन लास्ट इज, पहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी कॅलेंडर या पाठामधील जवळपास अर्धे प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. बाकीचे सुद्धा जे की वय काढणे असतील, आणखीन जे काही 5 ते 6 महत्त्वाचे प्रकार आहेत त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या व्हिडिओच्या नंतर किंवा अगोदर ते अपलोड केलेले सुद्धा आहेत. पहा, तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. चालेल? असेच प्रकारे आपण भेटूयात आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.